7th क्वेश्चन मध्ये सगळ्यांनी इकडे पाहायचंय. साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा 2 कॉस क्यूब थिटा मायनस कॉस थिटा ही LHS आहे. आपल्याला RHS टॅन थिटा दाखवायचे. एक काम करा, इथून साइन थिटा कॉमन आउट घ्या. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आहे इथं. खाली कॉस थिटा कॉमन घ्या आणि खरा जो बेस आहे, जो खेळ आहे, तो डिनॉमिनेटर मध्ये. इथे किती येतं? 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. आता बघा, मी इथं सध्या साइनला हे न्यूमरेटर तसाच ठेवतो. तुमचं काम आहे आता इकडे लक्ष देणं. हा 2 कॉस स्क्वेअरला मी पुन्हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहितो या ब्रॅकेट मध्ये मायनस 1. बघा, न्यूमरेटर मध्ये साइन बाय कॉसला सध्या टॅन लिहून टाकतो. इकडे राहिला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. खाली या 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 2 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा मायनस 1. संपला क्वेश्चन. बघा, इथे टॅन आला. वर आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. खाली बघा 2 मायनस 1 1 असतो. हा परत 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा झाला. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे कॅन्सल होतं आणि इथे उरला टॅन थिटा. दॅट इज RHS. हे बेसिक होतं याच्यात. चला 8वा ट्राय करा. LHS बघा लांब लचक आहे, RHS कॉम्प्लेक्स आहे. कोणाला ते जमलं की नाही? चला LHS कडे या. 4 स्टेप करू. याला पाहिलं दुसरं तर काही सुचत नाही. ओपन करा. ओपन करा. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, सगळ्यांनी लक्ष द्या, प्लस 2ab. हे पहिला ब्रॅकेट झाला. दुसऱ्याला ओपन करा. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर 2ab 2ab. अरे झालं ना, मला तर उत्तर दिसलं. या दोघांना पहा, 1 आहे. बघा, हे 2 कॅन्सल होतात, 2 राहतो. हे 2 कॅन्सल होतात. अरे कॉस आणि सिक रेसिप्रोकल असतात ना. इथून एक 2 येतो. हे 4 आणि 1 5 झाले. बघा, आपल्याला 7 पाहिजे, ठीक आहे नाही? हे पहा, काही आश्चर्य नाही. सर कसं काय फास्ट करायला. 25 वर्ष झाले मी हेच करायला. असे खूप सारे प्रश्न माझ्या नजरेतून गेलेत म्हणून मला माहित असते यांना काय करायचं. आता बघा ना, मी काउंटिंग करायलो. 5 झाले, अजून 2 राहिले. हे असं असते. ते 2 मला इथून भेटतील. कोसिक स्क्वेअर सोबत 6 स्क्वेअरला घ्या. 2 कुठून येतील? आता येतात बघा. या 2 आयडेंटिटी आहेत. इथं 5 झालं. कोसिकला आल्या 1 प्लस कॉट स्क्वेअर. सिकला आल्या 1 प्लस टॅन स्क्वेअर. बघा, जे 2 पाहिजे ते इथून भेटले. 7 झाले. एक कोण उरला? टॅन स्क्वेअर प्लस एक कोण उरला? कॉट स्क्वेअर. आणि तीच आहे RHS. म्हणजे इतकं इझी होतं. मी काय म्हणलं, 4 स्टेप आहे. मी सिंपल सांगितलं होतं. एक्सपांड करा, कलेक्ट करा, कॅन्सल करा, आन्सर करा. एक्सपांड, कलेक्ट, कॅन्सल, आन्सर. पाहून घ्या पाहिजे तर. LHS कडे पहा. मी कोसिकला लिहितो 1 बाय साइन मायनस साइन. सिकला लिहा 1 बाय कॉस मायनस कॉस. आपण LHS RHS सेपरेटली करणार आहोत. इथे LCM घ्या. 1 मायनस साइन स्क्वेअर आहे, खाली साइन आहे. आणि मी सांगताना इकडे लक्ष द्या. 1 मायनस कॉस स्क्वेअर आहे, इकडे कॉस आहे.
1 मायनस साइन स्क्वेअर असतो कॉस स्क्वेअर, हा असतो साइन स्क्वेअर, आणि खाली एक कॉस आहे आणि साइन आहे. ठीक आहे, एक एक जातील याच्यातून, एक एक उरेल, तर साइन ए इंटू कॉस ए, हे झालं तुमचं LHS. सिमिलरली या RHS मध्ये 1 अपॉन टॅन ला लिहा साइन बाय कॉस, कॉट ला लिहा कॉस बाय साइन, इकडे बघा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर, संपला बघा प्रश्न. खाली साइन इंटू कॉस, याला क्रॉस प्रोडक्ट मध्ये घ्या, इकडे 1 अपॉन साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इंटू 1 अपॉन साइन इंटू कॉस. नीट जर पाहिलात तर हा 1 अपॉन 1 आहे आणि हा 1 अपॉन साइन इंटू कॉस आहे. अरे ये ऊपर जाएगा, तो डिनॉमिनेटर मध्ये आहे ना, इथं फक्त फरक पडतो साइन इंटू कॉस. बघा साइन इंटू कॉस, 1 ला सोडून द्या, साइन इंटू कॉस 2 फ्रॉम 1 and 2 बोथ आर सेम. सोपे ते, हा सोपा असतो प्रश्न. आता बघा तुम्हाला दोन प्रूफ करायचे, एक करून पहा. तर बेस्ट ऑप्शन आहे याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट करून सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय करत टॅन, बघा हे दोन वेगवेगळे आहेत हा, याला सेपरेट करायचंय टॅन स्क्वेअर दाखवायचं, यालाही सेपरेट करून टॅन स्क्वेअर दाखवायचं. असं म्हणा, तीन तीन इक्वॅलिटीचा अर्थ काय, या दोघांची व्हॅल्यू याला इक्वल आहे. चला पहिलं सेपरेटली करा, मी सांगतोय. पहा याच्यामध्ये LHS चा जो एक पार्ट आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर, ह्याला तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता. 1 प्लस टॅन स्क्वेअर ला सिक्स स्क्वेअर लिहा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ला कोसिक स्क्वेअर लिहा. सिक ला लिहा 1 बाय कॉस आणि कोसिक 1 बाय साइन स्क्वेअर वर जाते बघा, क्रॉस मल्टिप्लाय म्हणून. वर आहे साइन स्क्वेअर ए, खाली आहे कॉस स्क्वेअर ए, हा झाला टॅन स्क्वेअर ए. इथे तसं डायरेक्ट होणार नाही, पण यांनी होल स्क्वेअर दिलेला आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. 1 मायनस टॅन ए होल स्क्वेअर सेपरेट करा, 1 मायनस कॉट ए होल स्क्वेअर सेपरेट करा. याला लिहा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab, तर 2 टॅन ए करा. सिमिलरली 1 प्लस कॉट स्क्वेअर मायनस 2 कॉट ए करा, मध्ये मध्ये बोलू नका. हा होतो 6 स्क्वेअर ए, इथं आहे 2 टॅन ए, हा होतो कोसिक स्क्वेअर ए मायनस 2 कॉट ए. फक्त हा त्रास द्यायला कारण बघा हा तर ऑटोमॅटिक ट्रान्सफर आहेच, म्हणजे फ्युचर मध्ये जाऊन हा मरणार आहे. ठीक आहे, तर सी स्क्वेअर ए, एक काम करा, आय थिंक 6 स्क्वेअरला आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर लिहिलं तर काय फायदा आहे काय, 1 प्लस नका, ठीक आहे, कारण आपण तिथूनच आलोय. एक काम करा, याला लिहा 1 बाय कॉस स्क्वेअर, याला लिहा मायनस 2 साइन बाय कॉस, इकडे लिहा 1 बाय साइन स्क्वेअर मायनस 2 कॉस बाय साइन. तसं आता क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करायचं फक्त. कसं होईल सिम्प्लिफाय, तुम्ही एक काम करू शकता, वर 1 मायनस, नको, आता आपल्याला उलटच जावं लागेल की नाही, सोबत करता येईल का ह्याला, याला साइन कॉस करणं जास्त सोपं जाईल की नाही.
ठीक आहे, तसे करताय कारण आता इथे क्युबिक बनायला बिनकामाचं. बॅड आयडिया, बॅड आयडिया. सेकंड स्टेप आपण एक काम करू शकतो, इथून याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, चला याच्या पुढचं करून बघा, केलं नसेल तर. केला असेल तर जाऊ दे, आता मी कंटाळलो. समजलं काय करायचं? पहिला आला तरी बस झाला, याच्यात काही नाही. ओके, ऐका ऐका, कॉस मायनस साइन प्लस 1 तीन तीन टर्म दिसल्या बरोबर की पहिला ऑप्शन रॅशनलाइज. तर तिघांना रॅशनलाइज कसं करतात? तर तुम्ही नवीला शिकवलंच नाही. नवीला शिकवतो. काम करायचं, या दोनला एक मानायचं आणि ह्याला एक मानायचं. आता दोन टर्म झाल्या, ह्याला एक युनिट मानायचं. याचा कॉन्जुगेट काय येईल? सर हा ए हा मायनस बी होता, प्लस बी करा. समजलं? आता याला मल्टिप्लाय करा, याला मल्टिप्लाय करा, सिम्प्लिफाय करा. गाडी इथे येते बरोबर. त्याच्या पुढे करून बघा, चला करावं लागेल. पहा, मी आधी सॉल्व्ह केलं, आता रेकॉर्ड करू. आपण याला रॅशनलाइज करतोय. वर बघा एक ट्रायनॉमियल आहे, ही एक ट्रायनॉमियल आहे. यांचं प्रोडक्ट हे जे वर लिहिले, ट्रायनॉमियलला ट्रायनॉमियलने केलं 9 टर्म्स बनतात. 3/3 आहे ना, 3 4 5 6 7 8 9 बरोबर. खाली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आला. ओपन केलं बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 झाला, प्लस 2ab म्हणजे 2 साइन कॉस झाला, आणि इथून आला एक -1. इथला एक +1 या -1 सोबत कॅन्सल होतो. इथं कॉस आहे, 2 राहिलेत का म्हणाल कुठं? येस. बघा पोरं, तुम्ही काही लक्ष देणार? या कॉसेलाच पाहिलं तुम्ही, याला कोण बघत? मला काय, तू हे म्हणला, मी हे पाहिला. बरं जाऊ दे, चांगली गोष्ट आहे. हा, अब ठीक आहे बेटा. या 2 कॉस कोण काढला? इथं कोण राहिले बघा, 2 काढला तर कॉस ए प्लस 1 राहील. ठीक आहे, इथं 2 कॉस ए निघाले की नाही? हा, कॉस कॉस जाईल, 2 2 जाईल, म्हणजे हा 2 ऑलरेडीच राहणार नाही, असा याचा अर्थ आहे. चला इथून डबल करू थोडस, कन्फ्युजन नको. आधीच आपण याला बघत नाही, कधी पाहिलं तर पुन्हा घोटाळ. डबल करू, काही अडचण नाही. आगे करू. याच्यामध्ये बघा 2 कॉस ए कॉमन घ्या, इथून राहतो एक कॉस ए प्लस 1. करेक्ट आहे. खाली तर 2 राहणारच होता, त्या विचाराचा काही बाप नव्हतं, मी त्यालाच बघायला शिवाय द्या. आता बघा, हा 2 2 जाऊ द्या, हा कॉस कॉस जाऊ द्या. इकडे कोण आहे? कॉस ए प्लस 1, खाली आहे साइन. बस साइन दोघांना देऊन टाका, देवाचा प्रसाद आहे वाटा. कॉस ए सोबत एकदा कोणाला घ्या? साइन एला, आणि एकदा घ्या 1/sin ए. आलं, 1/sin असतो कोसिक, आणि कॉस बाय साइन असतो कॉट. प्रूव्ड. तरी म्हणलं हे विचार का सुटलं? 1 2 एक्स्ट्रा क्रिएटिव्ह लागलं ना. आणि आयडेंटिटी वापरायची असेल ना, तर तुम्हाला या प्रोसेसमध्ये काम करावं लागतं. कुठं करावं लागेल सांगतो, थांबा. 1 प्लस कोसिक स्क्वेअर क्रिएट करावा लागतो. बॅड आयडिया. हा क्वेश्चन या मेथडनं जे दिलं बुक मध्ये, बॅड आयडिया. बघू आपण त्याला नंतर कधीतरी करून पाहू. लक्षात ठेवा, ठीक आहे. हेन्स एनसीईआरटी चॅप्टर इज ओव्हर. आपण ट्रिग्नोमेट्रीच्या सगळ्या गोष्टी करून पाहिलेल्या आहेत. उद्यापासून मी माझे क्वेश्चन्स घेणार आहे. तुम्हाला सांगतो, मी घेतलेल्या क्वेश्चन सारखेच बोर्ड मध्ये येणार. हे पण येणार, पण बोर्ड मध्ये जास्त तशा टाईपचे येणार. चांगलं रिवाइज करा. या चॅप्टर नंतर मी याचा ऍप्लिकेशन वाला छोटा चॅप्टर आहे, ते घेऊन टाकतो पटकन 2 दिवसात. छोटा चॅप्टर आहे, तर त्याला जास्त वेळ लागत नाही. आणि त्याच्यानंतर मात्र मी इलेक्ट्रिसिटी स्टार्ट करेल. आणि एकदा इलेक्ट्रिसिटी झाल्यानंतर नो मोर लर्निंग टीचिंग, आपल्याला राऊंड घ्यायचे. पहिल्या चॅप्टर पासून पुन्हा 3 चॅप्टरचे राऊंड होतील आपले. चला याला इथे थांबूया.